हळूहळू त्याने तर लय दणक्यात केले भेटूया जर माझी सुरुवात तरी करूया कारण काय सुरुवातीलाच सांगितलं ना महिलांसाठी डबल बारी ठेवलेली असतात आणि त्यांनी सांगताना सांगितलं नाही का पुरुषांची म्हणता जमता होत काय म्हणतात बुवा लफडी करतो आणि बुवा काय सांगता बायकांका म्हणता कमी समजून होतो बरोबर आहे बरी आपण कशी एक बुवा मर्यादा ठेवून बोलता कसे पण त्याचा काय झाला त्याचा काय माझं नाव ह्यात ठेवला बुवा सौ केला ता ते का बघवत नाही नुसता कळ पासून फोनवर फोन करून सांगता तुझं नाव म्हणता सौ प्रणाली अनुभवने केलाय म्हटलं ठीक आहे करून दे नाही म्हणतात त्यांच्याशी बोल त्यांनी आपला फोन लावून नका सांगल्यानी आता म्हणतात बॅनर बिनर सगळीकडे छापला म्हटलं आता काय करणार तर सौ तर सौ त्यांना म्हटलं थंय गेल्यावर समजत ना मी सौ नाही इथं पुढच्या वर्षी तसा बुवा सांगलाय नसा काय म्हणता तुका म्हणता सून करून घेतल्याने तुका म्हणता सून करून घेतल्याने कुणी बाय बॅनर या बनवून दिल्याने आणि कुणी माका सून करून घेतल्याने हा गो सौ प्रणाली आहे कसा आता सौ म्हणजे बुवा कसा ह्या आता एकटा बघा कसा हाता हा की नाही मस्त भरलेला आणि मी असा हाडाची काढा त्याच्यामुळे कसा मी एकटा वाटत नको म्हणून सौ म्हणजे कसा 100 बुवा काय ना सौ म्हणजे 100 प्रणाली आणि एकटा पाळेकर बुवा पुरून उरणारा काय ना असं पण अर्थ होता ह्या नुसता येतो तुका सौ केलेली तुका सौ केलेली आता बघा कशी नका खाता ती तोंड एकदम कुसका व्हायचा कधी धड हसत नाही चांगला हसणार म्हणजे नाही एवढा भारी दिसता चिकना दिसता की नाही बुवा आमचा एक नंबर आहे आमचा बघा उद्या असतात आणि तकडे बघा पण बुवाच्या आमच्या धोरणावर हसू हा काय बघा हा आता तरी त्यांना सुरुवात केला की तुमका बरोबर समजा माका सांगत राहतो हसत राहू मी आपला खुळ्यागत हसतो ह्याच्या बरोबर आणि ह्याच्या तोंडात शिरा पडलेली ह्या शांती घेवा कसा त्यांनी अगोदरच सांगणार काय महिला वर्ग मोठ्या प्रमाणात तसं ना आम्ही काय वायफळ बोलणारी नाही बुवा पण आणि बुवा पण आमच्या राग येत नाही जसं माका राग येत नाही तसं ह्या बुवा पण निर्लज्ज बुवा राग कशा घेत बुवांचा पण खरंच लय भारी महिला वर्गासाठी पण बुवान काहीतरी म्हटलं तसं तुम्ही पण काय कमी नाही होय ना बुवा काय बुवा शब्दामध्ये गोडवा यांच्या रक्तामध्ये इमानदारी शब्दामध्ये गोडवा यांच्या रक्तामध्ये इमानदारी यांनी ठरवलं तर भल्या भल्यांवर पडतात भारी बुवा यांच्या नादाला लागू नको कारण उडपी गावातील लोक आहेत त्याच भारी बुवा लय भारी होती ना काय काय बुवा एकदा फुललेला फुल पुन्हा फुलत नाही एकदा फुललेला फुल पुन्हा फुलत नाही
एकदम भारी बुवा खतरनाक. आणि पापड तर बाबा लयच भारी. होय पापडाशिवाय जेवणात मजा नाही. तसा बुवा भजनाचा काय ना मनोरंजन हवं आपण कसा लोणच्याने पापडासारखा नाही तर भातासारखा एवढा खाऊ जाशी नाही. मी सांगल्या नाही मनोरंजन बुवा सांगल्या आगळं वेगळं कार्यक्रम मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून ठेवल्या नाही. बुवा मनोरंजन पण आणि प्रबोधन पण त्याच्यातला कसा डाळ भात लोणचा ह्यांचा कोणच नाही की काय कोण नाही कोणता म्हणतात ते बघा काय तर काय आधी भजन परंपरेनुसार देवाचं नामस्मरण होऊ गवा. कारण काय भजन बुवा न म्हणजे भक्तिरस न म्हणजे जनसामान्य माणूस आणि न म्हणजे नतमस्तक करणे. भक्तिरसामध्ये जनसामान्य माणसाला नतमस्तक करणे म्हणजे भजन. तर आधी त्या देवाचं नामस्मरण करूया आणि नंतर या बुवाचं नामस्मरण करायचं बघूया. ते का बोलल्याबरोबर लगेच राग येऊन हजारा तरी हसला म्हणून ते गालातल्या गालात का नाही हो. पण तुमका सांगतो जी माणसं एकदम खळखळीत असतात ती चांगल्या मनाची असतात माझ्यासाठी. आणि जी गालातल्या गालात हसतो ह्याच्यासारखी त्यांचा काय खरा नाही.
धनी धनी